मुद्दा महायुतीच्या सरकारचा आहे. त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची किंवा त्याचा व्यवसायच तो असल्यामुळे त्यांना याची चिंता नसते. रवी भवन याच्यासाठी आहे की मंत्र्यांना तिथं भेटू शकलं पाहिजे. रवी भवन याच्यासाठी आहे की लोकांची कामं झाली पाहिजे. मात्र तिथं थांबत नाही, रेडिसनमध्ये भेटता येत नाही. म्हणून आता यांना जनतेची गरजच नाही असं या सरकारचं मानसिकता दिसते. आणि यांना प्रेमाने निवडून आलेले लोक आहेत, हे लोकांमधून आलेलेच नाही, त्यामुळे ते तसं वागतात. सरकारला याची आठवण करून द्या. विधानसभेत हे कुठेतरी विसर पडला उद्या विधानसभेत 1,000 नर आणि 1,000 मादी यांना पकडायचा निरगळ करून ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण सगळं निश्चितपणे आपण शाश्वतपणे सर्वसामान्य जनतेला आपण संरक्षण द्यायचं अशी भावना याच्या पाठीमागं आहे. बाकी कोणत्याही उपाययोजना जे अधिकारी सुचवतात ते सगळं फेल्युअर आहे. त्याच्यामध्ये वेळ जाईल, त्याच्यामध्ये पैसा जाईल अशी माझी आग्रहाची मागणी आदरणीय सगळ्या संपूर्ण गव्हर्नमेंट आहे सरकारला. बिबटे जे आहेत ते शहरातही यायला लागले, नागपूरसारख्या शहरात जरूर कारण हे सगळे शेतामध्ये राहतात, हे सगळे शहरामध्ये वावरतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे बिबट जे आहेत ते आता नागरी वस्तीमधले आहेत. त्यामुळे त्यांचा अरण्याचा आणि जंगलाचा काही प्रश्न राहिलेला नाही. आणि म्हणून आपण घोषित केलं पाहिजे, म्हणजे एमर्जन्सी लावली पाहिजे या बाबतीमध्ये. आणि आपण तातडीने त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून 2 रेस्क्यू सेंटर बनावे. पर्यंत आहे ना, 31 डिसेंबर नंतर मुदत वाढ आता 31 डिसेंबर आहे, त्यानंतर निर्णय होईल. सर, ह्या बाबतीत खाजगी लोकांचे सरकारी वाहनांचे आणखी नंबर प्लेट बदललेला आहे. सगळ्याच 31 डिसेंबर त्यांनी तरी तुमच्या म्हणजे वाढीव 31 डिसेंबर पर्यंत सगळ्या नंबर प्लेट बदलण्याची मुदत दिलेली आहे.